मित्रांनो आतमध्ये चालू झाले पूजा पाहू शकता तुम्ही. आपण आतमध्ये जाऊया. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मयूर ब्लॉग चॅनल एका ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आज आपण डायरेक्ट त्या प्लेसवरती येऊन इंट्रो शूट करतोय. कुठे? उमरखाडीच्या राजाचं मित्रांनो आज पाठपूजन आहे. आणि खूप दिवस झाले आम्ही काहीच ब्लॉग वगैरे बनवलेले होते, कारण की आम्हाला काम होतं आणि खूप साऱ्या मंडळाचे खूप साऱ्या गणपतीचे पाठपूजन पाद्यपूजन सर्व झालेलं आहे. तर मित्रांनो जे जे बाकी आहे ते आम्ही आता कव्हर करायचा प्रयत्न करू. आणि खूप दिवसातून बाहेर निघलो आहे गणपतीसाठी, कारण की मित्रांनो तोच एक दिवस असतो की जेव्हा आम्ही खूप आनंदी असतो. आणि मागे आरती वगैरे चालू झालेली आहे, आपण तिकडे जाऊन आरती कव्हर करूया आणि तुम्हाला बाकीचं सगळं पाठपूजन वगैरे सगळं दाखवणार आहे. की दरवर्षी आपण गणपती बाप्पाची, मी तर तुम्हालाही माहिती आहे गेल्या वेळी बोललो होतो आणि ह्या मयूरला पण माहिती आहे, मयूरसुद्धा. तर आपण सर्वसुद्धा गणपती बाप्पाची खूप आतुरतेने वाट बघतो. गेल्या वर्षी विसर्जन झालं गणपती बाप्पाचं, आमचा व्लॉग बघितला असेल तुम्ही लालबागच्या राजाच्या विसर्जनाचा. तर तेव्हा एवढं दुःखी झालं होतं खूप भयंकर की लवकर बाप्पा लवकर होते बाप्पा. आणि या वर्षी लवकर आलेत बाप्पा, खूप लवकर आलेत. आयुष्यात थोडी तडजोड झाली, थोडी मध्ये प्रॉब्लेम भरपूर थोडे पण त्यानंतर कळालं ना इथपर्यंत हा प्रवास कसा आला. बाप्पाच्या जवळ आलो आपण खूप. आता एक महिन्यावर गणपती आश्चर्यचकित झालो, आम्हाला कळत नाही. घरची तयारी हो, मनात आतुरता गणपती बाप्पाची. पण आपल्या आनंदाचे दिवस येत आहेत, तर तो आनंद घेऊया. आता तुम्हाला वादन वगैरे दिसेल. आणि हे झाल्यानंतर मित्रांनो आपण परेलला पण जाणार आहोत, कारण की परेलच्या राजाचं पण पात्यपूजन आहे. तर तिकडे पण जाऊया, ते पण दाखवेल. तर चला आता उशीर नाही करू, तर ती चालू आरती घेऊया. चला. तर मित्रांनो आता स्वतःचा वारा क्लीन कर. जे सगळे ग्रह तारे ना सगळे बोलतात चला. मूड नाही ना तरी आलो आम्ही. आरती मूड नाही ते आरती झाली. चला. मित्रांनो आतमध्ये चालू झाले पूजन पाहू शकता तुम्ही. आपण आतमध्ये जाऊया आणि तुम्हाला दाखवतो. चला.
तर मित्रांनो पाहू शकता पूजेची पूर्ण तयारी झालेली आहे. पाठपूजन पण झालेलं आहे. इकडे आरती वगैरे झालेली आहे. आपण इकडे आत्ताच पाया वगैरे पडलोय आणि ते पाहू शकतो पण मित्रांनो देव माझा खूप सुंदर प्रकारे मित्रांनो लवकरच आपल्याला गणपती बाप्पा पण बघायला भेटतील हे पाहू शकता. आणि कोणत्या रूपात येणार आहे हे तुम्हाला इथून बघितल्यानंतरच समजेल. आणि सर्व पूजा झालेली आहे. आता थोड्या वेळाने वादन वगैरे चालू होईल ते पण तुम्हाला दाखवेल आणि खूप सुंदर वाटतं इथे आल्यानंतर. तर चला आता आपण थोडा बाहेर जाऊया. मित्रांनो वादन चालू झालं तर मित्रांनो तिथे वादन चालू होतं पण आपल्याला परेलला पण जायचं तिकडे जायला उशीर होईल म्हणून आपण लगेच निघालो आहे. पण जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवलं आहे. बाकीचं आता आपण डायरेक्ट आगमन वगैरे कवर करू तेव्हा इकडे येऊ. तर आता आपण जाऊया परेलला नरे पार्कला तिकडे जाऊया. तिथे पण पाठपूजन आहे तिथे जाऊ आणि तिकडेचं पाठपूजन कवर करूया. चला. A few minutes later. तर मित्रांनो आता आपण नरे पार्क जवळ आलेलो आहोत आणि आता जाऊया आणि परेलच्या राजाचं पाठपूजन सोहळा चालू झालेला आहे कारण की आपल्याला तिकडेच उशीर झाला आहे म्हणून आपण तिकडून लवकर निघालो. तर आता आतमध्ये जाऊया आणि तुम्हाला दाखवतो. चला. हा मंत्र केवळ मंत्र नव्हता तो आम्हा सर्वांसाठी आपल्या सर्वांसाठी एक ऊर्जा मंत्र होता. बोला भारत माता की वंदे वंदे. आपला परेलचा राजा कोणत्या रूपात येणार सर्वांना उत्सुकता लागली आहे ना. या वर्षी परनवीन उगम होणार आहे एका नवीन युगाचा. त्या आठवणींच्या पिवळ्या रंगातून आता उघडणार आहे भव्याचा तेजोमय प्रवास. अन्याय गगनाला भिडत होता, सत्य दबून जात होतं तेव्हा उभा राहिला एक राजा. प्रेमासाठी वनवास पत्करणार आणि धर्मासाठी युद्ध करणार आयुष्य होता आदर्शाचं प्रतीक. नेत्रात करुणा, वाणीमध्ये नम्रता आणि हातात धर्माचं शस्त्र तोच होता
मर्यादापूर्व पुरुषोत्तम, धर्माचा तेजस्वी नायक, न्यायाचा अखंड स्तंभ आणि भक्तांच्या जीवनाचा आधार, अयोध्येचा राजा प्रभू श्रीराम. बोला जय श्रीराम. बोला सियावर रामचंद्र की. बोला पवनसुत हनुमान की. बोला परईच्या राजाचा. अरे ही शान कोणाची. तर आहे आपला यंदाचा कलर, तो म्हणजे रंग भगवा. परईच्या राजाचा. जय श्रीराम. बोला सियावर रामचंद्र की. पवनसुत हनुमान की. ही आहे परईच्या राजाची टी शर्ट. या अधिकृत टी शर्टचा बुकिंग सुरू झालेलं आहे. ज्या भाविकांना, ज्या गणेश भक्तांना, ज्या पर्यटकांना या टी शर्टचं बुकिंग करायचं आहे त्यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांशी तर मित्रांनो आता लाईन मध्ये थांबले आपण. आतमध्ये जायचं दर्शन करायला. दर्शनासाठी लाईन भरपूर आहे. आता टी शर्ट रिव्हील झालं त्यांचं, जे मंडळाचं टी शर्ट आहे ते रिव्हील झालं. आणि आता आपण आणि परईचा राजा येणार तो म्हणजे सतराज. तर मित्रांनो पाहू शकता चालू झालेलं आहे. आता दर्शन घेऊया आणि मग बाहेर जाऊया आपण. One, two,